त्या व्यक्तीला समजून सांगण्यासाठी, आत्मदेवाला समजून सांगण्यासाठी त्या महात्म्यांनी सांगितलं, बाबा रे, पुत्र संतान झाल्यानंतरच तुझ्या पितरांचा उद्धार होईल असं काही नाही. पुत्र संतान झाल्यानंतरच तुझा उद्धार होईल असं काही नाही. कारण कोण कुणाचा पुत्र, कोण कुणाची माता. म्हणून पुत्र झाल्यानंतरच तुझा उद्धार होईल हा विचार तू डोक्यातून काढून टाक. शबरीला कोणता मुलगा होता की शबरीचा उद्धार झाला? संत मीराबाईंनी कोणत्या मुलाला जन्म दिला होता की मीराबाईंचा उद्धार झाला? जरी शास्त्र सांगत असेल पुणाम नरकात त्रायते इति पुत्रहा, त्याच्यातून तारणारा पुत्र असेल, परंतु जर आपलेच कर्म वाईट असतील तर पुत्र झाल्यानंतरही आपला उद्धार होऊ शकत नाही. आणि कर्म चांगले केले तर दुसऱ्या कुणाला आपला उद्धार करण्याची अजिबात गरज पडणार नाही. म्हणून पुत्र पाहिजेच असा विचार डोक्यातून काढून टाक. मुंचा ज्ञानम प्रजारूपम बलिष्ठा कर्मनो गती विवेकम तो समासाध्य त्यज संसार वासनम. ते महात्मे सांगतायत की तू विवेक विचार मनामध्ये धारण कर, आणि विवेक विचार मनामध्ये धारण करून तू जीवन जग. हा अविवेकी विचार आहे की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे नाही म्हणून मी दुखी आहे, ते नाही म्हणून मी दुखी आहे, हा विचार अविवेकी विचार आहे. वास्तवाचा जर स्वीकार केला तर मनुष्य कधीही दुःखी राहू शकत नाही. हे माझ्याकडे माझ्या कर्मानुसार मला देवाने एवढं दिलेलं आहे आणि एवढ्याच चौकटीत मला जगायचं आहे, प्रयत्न चालू ठेवायचा आहे, एवढं फक्त निश्चित आहे. या विचाराला विवेकी विचार म्हणतात. म्हणून त्या महात्म्यांनी अनेक प्रकारांनी समजवायला सुरुवात केली, परंतु आत्मदेव ऐकायला तयार नाही. आत्मदेवाने सांगितलं, महाराज, जर द्यायचाच असेल तर पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद द्या, नाही तर मी आत्महत्या करेल हे प्रवचन सांगू नका. आणि जर तुम्ही मला पुत्र संतान होण्याचा आशीर्वाद देत नसणार तर आता याच ठिकाणी मी देहत्याग करीन, आणि मी देहत्याग केल्यानंतर माझ्या मृत्यूचं पातक तुमच्या डोक्यावर बसेल. कारण मला माहित आहे की संत महात्मे काहीही करू शकतात. स्त्रीचा पुरुष करू शकतात. रेड्याच्या मुखावर रेड्याच्या मस्तकावर हात ठेवल्यानंतर वेदाचे वचन गाऊ शकतात, भिंत चालवू शकतात, मृत व्यक्तीला जिवंत करू शकतात. काय करू शकत नाही संत? सर्व काही करू शकतात. म्हणून जर द्यायचाच असेल तर पुत्र प्राप्तीचा आशीर्वाद मला द्या, नाही तर मी प्राणत्याग करेन. त्या महात्म्यांनी विचार केला, घेणं एक नि देणं दोन. सहज चाललो होतो आणि जाता जाता याला विचारलं, बाबा रे का रडतोस? याने आता दुःखाचं कारण सांगितलं आणि आता म्हणतोय मी मरतो आणि माझं पातक तुमच्या मस्तकावर बस. परंतु संत महात्मे कसे असतात? संत हृदय नवनीत समान. संतांचं हृदय कसं आहे? नवनीतापेक्षाही कोमल. म्हणजे अतिशय दयाळू जे आहेत ते संत असतात. म्हणून त्या महात्म्यांनी विचार केला काहीतरी आपण केलं पाहिजे. म्हणून एक फळ घेतलं, अभिमंत्रित केलं आणि अभिमंत्रित केलेलं फळ आत्मदेवाला दिलं आणि सांगितलं, हे फळ तुझ्या पत्नीला पवित्र अवस्थेमध्ये खायला लाव, निश्चितच पुत्र प्राप्ती होईल. एक वेळ उपवास गेले. धुंदुलीने सांगितलं, हो मी फळ खाईल पवित्र अवस्थेमध्ये, तुम्ही काळजी करू नका. आत्मदेवाने विश्वास ठेवला धुंदुलीवर की धुंदुली फळ खाऊन घे. म्हणजे सत्संग रूपी प्रसाद आत्मदेवाला महात्म्यांच्याकडून प्राप्त झाला. परंतु तो प्रसाद प्राप्त झाल्यानंतर आत्मदेवाने विश्वास ठेवला कुणावर? बुद्धिरूपी धुंदुलीवर, की आज नाही तर उद्या त्या प्रसादाचा ती स्वीकार करेल आणि स्वतःमध्ये बदल करेल. परंतु बुद्धी कधीही स्वतःमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत नाही. परिणाम संतांनी दिलेल्या फळापासून सुद्धा आत्मदेवाला पुत्र होत. कारण आत्मा नेहमी विश्वास ठेवतो कुणावर? बुद्धीवर. आज नाही तर उद्याही सत्संगामध्ये मिळालेला प्रसाद ग्रहण करेल.
मध्ये येतोय, कथा कीर्तन श्रवण करतोय, परंतु श्रवण केल्यानंतर मनुष्य म्हणतोय नाही बदल करायचा आहे, परंतु अजून थोडे दिवस, अजून थोड्या दिवसानंतर परिणाम धुंदुली रूपी बुद्धी जसल्या तशी राहते. आत्मदेवाने विश्वास ठेवला, आत्मदेव निघून गेले. धुंदुली विचार करते फळ खाऊ की नको, खरोखर फळ खाल्लं तर मला मुलगा होईल की नाही, असा विचार चालू असताना शेजारची स्त्री आली. तिने विचारलं धुंदुलीला काय विचार करते. धुंदुलीने सांगितलं पतिदेवाने फळ आणलंय, सांगितलं हे फळ खाल्लं की मी गर्भवती होईल, मला पुत्र होईल, मी विचार करते फळ खाऊ की नको. तेव्हा शेजारच्या स्त्रीने सांगितलं बाई बरं झालं तुला प्रसाद मिळाला, बरेच वर्ष झाले अजूनही तुला मूलबाळ नाही, प्रसाद मिळालेला आहे ना, फळ खाऊन घे, तुला मूलबाळ होऊन जाईल. धुंदुली म्हणते फळ खाल्लं असतं पण मनामध्ये शंका आहे. काय शंका आहे म्हटले, मी जर फळ खाल्लं तर एक वेळ उपवास सांगितलेला आहे, एक वेळ फलाहार सांगितलेला आहे, मी गर्भवती होईल, पोट मोठं होईल, आणि त्याच्यामध्ये जर भोजन एक वेळ केलं नाही तर माझी शक्ती कमी होईल, आणि शक्ती कमी झाली तर घरातले कामं माझ्याकडून होणार नाही, मी काय करू. शेजारच्या स्त्रीने सांगितलं बाई विचार करू नको, 2-4 महिने नंतरचे तुझ्या ननंदबाईला आणून बसव, ती सगळी काही तुझी मदत करेल, सगळे घरातले कामं करून देईल, 2-4 महिने निघून जातील, तुला मूलबाळ झालं की तुझं काम होऊन जाईल. धुंदुली म्हटली सगळं काही ऐकायला तयार आहे, पण ननंदबाईला आणणार नाही, कारण ननंदबाई आहे महाचोर, 4-5 महिन्यामध्ये सगळं घर साफ करून जाईल, म्हणून ननंदबाईला काही आणणार नाही. म्हणले काहीही कर परंतु तू फळ खाऊन घे. म्हटले फळ खाल्लं असतं पण माझी शक्ती कमी होईल, घरामधले कामं तर होणार नाही, पोट मोठं होईल, आणि जर कदाचित गावामध्ये आग लागली तर सगळेजण पटकन पळून निघून जातील, शेवटी जळून मलाच मरावं लागेल ना. काय म्हणते धुंदुली, अजून फळ खाल्लेलं नाही. धुंदुली म्हणते दैवात दाटी व्रजेत ग्रामे पलायेत गर्भिणी कथम शुकवन्नी वसेत गर्भ स्तम कुक्षे कथमुत्सृजे. दैवात धाटी व्रजेत ग्रामे पलायेत गर्भिणी कथम, जर कदाचित गावामध्ये आग लागली तर सगळे पळून जाईल, पण मी गर्भिणी तर जळून मरेल ना. अजून फळ खाल्लेलं नाही, गावात आग लागलेली नाही, लोक पळून गेलेले नाही, आणि ही मेलेली सुद्धा. पण हे पुढचे विचार धुंदुली कर. शेजारच्या बाईने कसं बसं समजावलं, म्हटले फळ खाऊन घे. म्हटले खाल्लं असतं पण मला असं वाटतंय की फळ जर खाल्लं आणि मी जर गर्भवती झाली तर पुराणामध्ये मी कथा ऐकलेली आहे की श्री शुकदेवजी महाराज मातृगर्भामध्ये 12 वर्ष होते, आणि माझं बाळ जर 9 महिने न राहता जर 2-4 वर्ष राहीलच तर तदा मे मरणं भवेत, माझं मृत्यू, माझं मरण निश्चित आहे. कारण संतांनी दिलेला प्रसाद आहे, न जाणो 9 महिने न राहता 4-5 वर्ष जर गर्भामध्येच राहिलं तर अनंत यातना महिलेला श्रवण कराव्या लागतात. आणि एवढंच काय, चला 9 महिने निघून गेले, बाळ झालं तर बाळाला सांभाळणं काही तोंडाचा खेळ आहे. धुंदुली काय म्हणते, लालने पालने दुःखम प्रसूतायाश्च वर्तते वंद्यावा विधवा नारी सुखिनी चेती मे मती. धुंदुली म्हणते की मला असं वाटतं की लालन पालन करणं काही सोपं नाही, तोंडाचा खेळ नाही. लालने पालने दुःखम प्रसूतायाश्च वर्तते, त्याच्यापेक्षा मोठं दुःख म्हणजे प्रसूतीचं दुःख. त्या प्रसूत काळामध्ये काही वाचल्या तर वाचल्या, नाही तर देवाकडे सुद्धा महिलेला जावं लागतं, असं दुःख सहन करावं लागते. म्हणून विचार करते फळ खाऊ की नको. जेव्हा धुंदुलीने मनातले विचार सांगितले, शेजारच्या स्त्रीने कसं बसं समजावलं, ती निघून गेली, तरीही धुंदुली ऐकायला तयार नाही, विचार करू लागली. तेवढ्यात त्या ठिकाणी धुंदुलीची बहीण आली.
धुंदुलीच्या बहिणीने विचारलं घडलेला सगळा प्रकार धुंदुलीने सांगितला. त्यावेळेस ही धुंदुलीची बहीण दुर्बुद्धी, त्या बहिणीने सांगितलं, अगं असं काही बाबांनी दिलेल्या फळांनी आणि अंगाऱ्या दुपाऱ्याने कुठे मुलं होत असतात का? अजिबात नाही. मुलगा झाला म्हणून त्या ठिकाणी आत्मदेव मिष्टान्न गावामध्ये वाटायला लागले. त्याच्या काही महिन्यानंतर गाय सुद्धा प्रसूत झाली आणि काय आश्चर्य, गायीला सुद्धा मुलगा झाला. जे लोक नावं ठेवत होते तेच लोक आता स्तुती करायला लागले, वा बाईलाही मुलगा आणि गायीलाही मुलगा. आणि काय आश्चर्य, गायीला जो मुलगा झाला तो मुलगा कसा होता, सर्वांगाने जसं एखाद्या स्त्रीचं मानवीय बाळ असतं तशाच पद्धतीने गायीला सुद्धा मुलगा झालेला होता. हात पाय नाक डोळे सगळं काही मानवासारखं, फक्त कान होते गायीसारखे. म्हणून दोनही बालकांचं नामकरण करत असताना धुंदुलीच्या मुलाचं नाव ठेवलं धुंदुकारी आणि गायीपासून झालेल्या मुलाचं नाव ठेवलं गोकर्ण. ज्याचे कान गायीसारखे होते त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. दोघही जण लहानाचे मोठे व्हायला लागले. श्री सूतजी महाराज सांगतायत, दोनही जेव्हा मुलं लहानाचे मोठे झाले त्यावेळेस एक झाला कुख्यात आणि एक झाला विख्यात. गोकर्ण पंडितो ज्ञानी धुंदुकारी महाखला. गोकर्ण ज्ञानी पंडित झालेला आहे आणि धुंदुकारी खल म्हणजे दुष्ट झालेला. व्यसन करू लागला, पाप कर्म करू लागला, शिवीगाळ करू लागला, वाईट शब्दांचा वापर करू लागला. आणि जेव्हा तरुण मुलगा पाप कर्म करायला लागला, वाईट वागायला लागला, त्यावेळेस लोक नावं ठेवायला लागले. आणि जेव्हा लोक नावं ठेवायला लागले त्यावेळेस तीही गोष्ट आत्मदेवाच्या कानावर आली आणि आत्मदेव अतिशय दुःखी झाले. आत्मदेव मनोमन विचार करू लागला की असा मुलगा होण्यापेक्षा मला जर मुलगा झाला नसता तर बरं झालं. जो व्यसनी आहे, जो चोऱ्या करतो, जो पाप कर्म करतो, जो दुसऱ्यांना त्रास देतो, ज्याच्यामुळे माझं नाव बदनाम होतंय, असा मुलगा होण्यापेक्षा न झालेला बरा. म्हणून दुखी होऊन आत्महत्येचा विचार केलेला. एवढे चांगले कर्म करून जीवनभर एवढं चांगलं वागून, सत्कर्म करून, दान धर्म करून, कथा कीर्तन श्रवण करून, सत्कार्यामध्ये पुढं उभं राहून काय फायदा झाला की मुलगा वाईट निघाला. बघा, आई वडिलांचं सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल तर तरुण मुलं व्यसनाधीन झाले आणि वाम मार्गाला लागले, याच्यापेक्षा दुःख जीवनामध्ये कोणतंही नसतं. मुलं एकदा की मोठे झाले, वाईट वागायला लागले, आई वडील समजवतात, बाबा रे हे चांगलं नाही, हे वाईट आहे, या गोष्टी वाईट आहे, तू पाप कर्म करू नको, तू व्यसन करू नको. पण एकदा की वेळ गेली की काहीच बदल होत नाही.